नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण जर पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी अत्यंत आटोकटाची लढाई आज कुठेतरी सुरुवातीला जिंकल्यात, कुठेतरी जमा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याचं कारण असं की आज हैदराबाद गॅझेट जे आहे ते कुठेतरी सरकारनं लागू केल्याचं या ठिकाणी आताच आपण बातमी पाहिली असेल. आपल्या बरोबर बार्शीतील तमाम समाज मराठा समाज आहे. सर, काय सांगता येईल? आपण ऍडव्होकेट आहात. हैदराबाद गॅझेट आज लागू केलेलं आहे, काय सांगता येईल? सर्वप्रथम या सरकारचे, उपसमितीचे आणि आमचा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या लढ्याला फार मोठे यश आलेले. हे जे हैदराबाद गॅझेट आहे, जे या सरकारने एका GR माध्यमातून मराठा समाजाला कुणबीचे दाखले, ओबीसीतील दाखले कसे जास्तीत जास्त मिळतील त्याच्या संदर्भातला हा GR आहे. हा GR काय सांगतो किंवा हैदराबाद गॅझेट काय सांगतंय की त्या काळामध्ये त्या लोकांची जी दाखल्यावरती नोंद होत होती ती कुणबी होती, परंतु ती कुणबी झालेलीची नोंद या हैदराबाद सरकारने किंवा त्यांच्या तत्कालीन सरकारने ती नोंदी त्या तेलंगणाकडे गेल्या होत्या. कारण का आपल्याला माहित आहे की तिथं हैदराबाद संस्थान होतं. भारत स्वतंत्र झाला तरी तो भाग आपल्यात आलेला नव्हता. त्याच्यामुळं ह्या नोंदी सापडत नव्हत्या. त्या लोकांचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. या माध्यमातून तेथील मराठवाड्यातील मराठा समाजातल्या लोकांना या कुणबींच्या दाखल्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे व त्यांच्या शिक्षणात व नोकरीत त्यांना याची संधी मिळणार आहे. हैदराबाद गॅझेट लागू झालं, परंतु सातारा गॅझेट किंवा इतर गॅझेट कितपत महत्वाचे आहेत लागू करणं असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. कारण काय माहितीये का, जो नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो आपण, जो जन्मजात आलेला आहे, आजपर्यंत मराठा समाजाला माहितीच नव्हतं ह्या कुणबी नोंदी काय आहेत. कुणबी म्हणजे मराठा आहे, मराठा म्हणजे कुणबी आहे. हे मनोज जरांगे यांच्या लढ्यातनं, त्यांच्या आंदोलनातनं हे सगळ्यांना माहित झालं. मग आम्ही एक एक नोंदी शोधत गेलो. तसं साताराचं संस्थान आहे, औंधचं संस्थान आहे, अक्कलकोट संस्थान आहे. या संस्थानांच्या नोंदी आहेत. नोंदी म्हणजे काय, त्यावेळेसच्या त्या लोकांनी करून ठेवलेल्या नोंदी. तुमचा व्यवसाय असेल, तुमची लोकसंख्या असेल, कुठल्या जातीचे किती लोक राहतात हे असेल, याच्या नोंदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. मग त्या जर नोंदी असतील आमच्या, तर ते आम्हाला मिळायलाच पाहिजे असं आमची मत आहे. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो गेल्या 50-60 वर्षापासून जो प्रश्न मराठा बांधवाचा प्रलंबित होता, खऱ्या अर्थानं आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनामुळे आज मराठा समाजाच्या तोंडामध्ये आज सोन्याचा घास पडलेला आहे. या अगोदरही 2014ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीच आपल्याला 16% आरक्षण दिलं होतं, परंतु कालांतराने ते कोर्टात टिकलं नाही आणि परत त्यांच्याच हातून आपल्याला आज हैदराबाद गॅझेट मंजूर करून खऱ्या अर्थानं आज मराठाच्या तोंडामध्ये त्यांनी सोन्याचा घास दिलाय. आणि दोन्ही समाज एकामेकासमोर, ओबीसी आणि मराठा एकामेकासमोर आले नाही पाहिजे. आपण सगळे या हिंदुस्थानाचे नागरिक आहोत, हिंदुस्थानी आहोत. सगळेजण एकामेकाच्या समोर कटुता निर्माण नाही झाली पाहिजे आणि एक जीवानं सख्या भावाभावापणाने दोन्ही समाज या राज्यामध्ये, या देशामध्ये वावरले पाहिजे. कारण आज जर बघितलं असेल की आपल्या देशावरती अमेरिकेसारखा आज आपल्याला नवा शत्रू निर्माण झालेला आहे. देशावरती आपल्या मोठं संकट आहे आणि अशा संकटाच्या कालामध्ये देशामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये ह्या उद्देशाने आज जो या शासनाने निर्णय घेतलेला आहे तो अतिशय अभिमानास्पद आहे. मी या ठिकाणी सर्व बार्शी तालुक्यातील मराठा बांधवाच्या वतीनं सरकारचंही अभिनंदन करतो आणि आदरणीय मनोज जरांगे यांचंही मनापासून अभिनंदन करतो. किंवा संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नसती, यश मिळत नसतंय आणि त्यांच्या संघर्षामुळं आणि सरकारच्या समन्वयामुळं आज या ठिकाणी मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे. मी परत एकदा आपल्या सर्व मराठा समाज बांधवाच्या वतीने, बार्शी तालुक्याच्या वतीने मी या सरकारचंही अभिनंदन करतो आणि दादांचंही अभिनंदन करतो. आज कुठेतरी सुरुवात झाली असं म्हणता येईल, परंतु आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. आणि काय वाटतं तुम्हाला की आपला संघर्ष कसा आणखी झाला पाहिजे? संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या जवळजवळ 10 वर्षापासून आरक्षणासाठी मराठा समाज कशा पद्धतीने पात्र आहे यासाठी जो लढा उभारलेला होता, त्या लढ्याला मिळालेलं हे एक यश आहे. या अगोदर देखील मराठा समाजाला माहितीही नव्हतं की आपण कुणबी समाजामध्ये आहोत. जवळजवळ 56 लाखापेक्षा जास्त नोंदी फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे समाजाला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये काही त्रुटी होत्या.
आणि आज वेगवेगळ्या प्रकारच्या 8 मागण्या मनोज जरांगे पाटलांनी केल्या होत्या. त्यापैकी 6 मागण्या, त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट होतं, सातारा गॅजेट होतं आणि बॉम्बे गॅजेट. त्याच्यापैकी हैदराबाद गॅजेट तर इमिजिएट लागू झालेलं आहे आणि सातारा गॅजेटसाठी त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितलेली आहे. शासनाने बऱ्यापैकी या सर्वच भावनांचा किंवा मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करून या मागण्या जवळजवळ पूर्ण केलेल्या आहे. तसं पाहायला गेलं तर मराठा समाज, कुणबी समाज ओबीसी मध्ये येतोय आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्याही समाजाचं हिरावून न घेता आज शासनाने अतिशय योग्य पद्धतीनं हैदराबाद गॅजेट इमिजिएट लागू केलेलं आहे. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यांच्या प्रती देखील आपल्या संवेदना व्यक्त करून त्यांना देखील न्याय दिलेला आहे. तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याबरोबर मराठा समाजासाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांनी मराठा समाजाच्या ज्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन आज ह्या आरक्षणाचं त्यांनी GR काढलेलं आहे. निश्चितच तमाम सकळ मराठा समाज बांधवांच्या वतीनं शासनाचं त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांनी हा जो लढा उभारला त्या लढ्यामध्ये ज्या ज्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी सहभाग नोंदवला, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभारले, त्या सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन आहे. निश्चितच मगाशी देखील त्यांनी सांगितलं की हा जो GR आहे हा शासन दरबारी किंवा कायद्याच्या कक्षेमध्ये टिकला पाहिजे. यापूर्वी देखील मराठा समाज बार्शी तालुक्याने विविध आंदोलनाच्या माध्यमातून एक उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतोय की ज्यावेळेस गायकवाड आयोगाची निर्मिती केली होती आरक्षणासाठी त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बार्शी हा एकमेव तालुका होता ज्याने जवळ 22,500 निवेदनं दिली होती. त्याची दखल देखील आयोगाने घेतली होती की मराठा समाजाचं आर्थिकदृष्ट्या मागासलेपण कशा पद्धतीने सिद्ध होईल यासाठी म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता. या आंदोलनाला मिळालेलं यश आहे. निश्चितच समाज बांधवांच्यासाठी हा आरक्षणाचा GR आहे निश्चित सुवर्ण अक्षर लिहिण्यासारखा आहे. या आंदोलनामध्ये देखील बार्शीमधील तमाम युवक वर्ग मुंबईला गेले होते. भर पावसामध्ये देखील त्यांनी आपल्या आंदोलनासाठीचा लढा उभारला होता. या ठिकाणी बंडू लोकरे आहेत. बंडू लोकरे हा युवक बार्शीमधून सायकलवर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्याबरोबर आपले त्यांनी दिल्लीला पण यापूर्वी गेले होते आणि बार्शीमधील फक्त मराठा समाजच नाही पण बहुजन समाजातील या ठिकाणी आपले मुस्लिम बांधव सादिक तांबोळी यांनी आपला हल्ला नेला होता की जे माणसांच्या जर तुम्हाला व्यथा भावना समजत नसतील या प्राण्याच्या देखील त्यांच्या काय भावना आहेत त्याच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या. निश्चितच या सर्वच आंदोलकांच्या या संघर्षाला मिळालेलं यश आहे. याबद्दल मी परत एक वेळेस या ठिकाणी आणखी एक उल्लेख माझ्याकडनं करावासा वाटतोय की मराठा समाजाला आरक्षणासाठी आपल्या बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील वेळोवेळी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि त्या सर्व संघर्षाचं सर्व आंदोलकाचं आज हे मिळालेलं यश आहे. निश्चितच या ठिकाणी ज्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला, आंदोलनाच्या पाठीमागे उभारले, विशेष करून जरांगे पाटलांच्या पाठीमागे जे सर्व समाज बांधव उभारले त्यांचं, त्याचबरोबर राजकीय व्यक्ती, त्याचबरोबर ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचंच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. निश्चितच समाजासाठी शिक्षण आणि नोकरी याकरिता हे मिळालेलं आरक्षण समाजाला आरक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्या आरक्षण टिकावं यासाठी सरकार प्रयत्न करतंय. आपण देखील आपल्या परीनं आपली कायदेशीर बाजू मांडून हे टिकल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. परत एक वेळेस सर्वच बांधवांचं आणि सर्व संघर्ष योद्ध्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या बरोबर युवक आहेत. काय सांगता येईल शुभम, म्हणजे हे आरक्षणाची सुरुवात झाली किंवा हे आज यश आहे ते कितपत म्हणजे आपल्यासाठी लाभदायी ठरेल असं वाटतं? नक्कीच ह्या आरक्षणाचा म्हणजे आता जो काय शासनाने जो GR काढलाय त्याचा लाभ होणार नाही असं मुळात आता म्हणता येणार नाही. कारण जो GR काढलाय ठीक आहे, त्या GR वरती बऱ्याच अभ्यासकांचं अजून पण मत आहे की तो GR जो काढलेला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. परंतु आपण जर सर्व न्यूज चॅनलवरती जर आपण बघितलं असेल तर मनोज दादांनी तसं जे हे उपसमिती जी नेमली होती शासनाने त्याचे जे अध्यक्ष आहेत विखे साहेब, त्या विखे साहेबांना तिथून उठायच्या अगोदरच त्यांनी बांधून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बांधून घेतलेलं आहे की जरी आमच्या अभ्यासकांनी जरी याच्यावरती काही त्रुटी सांगितल्या असतील किंवा याच्यावरती जे काही चेंजेस असतील ह्या GR मधले ते GR तुम्ही 2-3 किंवा 8 दिवसानंतर आम्हाला ह्याच्यातले चेंजेस तुम्ही करून द्याल आणि तशी ग्वाही देखील आदरणीय मनोज दादांना आदरणीय विखे साहेबांनी दिलेली आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की विखे साहेब सुद्धा एक मराठा व्यक्ती आहेत. ते यापूर्वी झालेल्या सरकारच्या कडच्या ज्या काही चुका आहेत ते मराठा समाजाचे असल्यामुळे मला तर वाटत नाही की मराठा समाजाचे एखादा व्यक्ती उपसमितीचा अध्यक्ष असताना आपल्यावरती आता इथून पुढील काळामध्ये कुठल्याही प्रकारचा दगाफटका होईल असं. आपल्या बरोबर बंडू लोकरे आहेत जे की सायकलवरती आझाद मैदानावरती गेले होते आणि त्यांनी बऱ्याच सायकलवरती वाऱ्या केल्या. आपण त्याची बातमी देखील बनवली होती.
काय सांगता येईल? कुठेतरी यश मिळालंय, सुरुवात झाली, काय सांगता येईल? सर्वप्रथम म्हणजे यश म्हणण्यापेक्षा आज जो मराठा समाज जो 350 वर्षापूर्वीपासून जो फकलेला गेला होता, आज त्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आज समाज एकत्र आलेला आहे. सर्वात मोठं पहिलं यश तर हेच मानावं लागेल. आणि दुसरं यश म्हणजे जे काय आता सरकारने मराठा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेटच्या स्वरूपात जे आपल्याला हे दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे, तर कदाचित एक छोटीशी सुरुवात म्हणायला हरकत नाही. आणि शेवटी कसं कुठलीही गोष्ट मराठा समाजाला सहजासहजी भेटलेली नाही, त्याच्यासाठी लढा करावाच लागलेला आहे, संघर्ष करावा लागलाय. मग त्याच संघर्षाचा एक भाग म्हणून हे आताच 2025 पर्यंत चालू राहिलेलं आंदोलन, आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आज मराठा समाजाची जी पिछेहाट झाली ती त्याची काहीतरी सुरुवात होईल. व तेवढ्यावर म्हणजे बघणार नाही हे तर सगळ्यांना माहिती, पण काहीच नसल्यापेक्षा थोडंफार तरी बीजेपी सरकार म्हणजे फडणवीस सरकारांच्या माध्यमातून मिळलं त्या गोष्टीचा तेवढा आनंद वाटतो. थोडाफार त्रास झाला, ठीक आहे, पण त्रासाशिवाय पण भेटलेल्यावर किंमत नाही होत. यश मिळालं. संघर्षाशिवाय काय मिळत नाही हे कुठेतरी म्हणलं. आणि आपल्या बरोबर मराठा आंदोलक आहेत आणि युवक देखील आहेत. आपण यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी शासनानं पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे आणि इथून पुढे देखील ज्या काही मराठ्याच्या मागण्या आहेत त्या कुठेतरी सुरुवातीला चांगल्या पद्धतीने चालू केलेल्या आहेत, ते शेवटपर्यंत नेतील असं कुठेतरी मराठा समाजाला वाटतं. आणि आजचा हा जल्लोष त्यांच्या आपण पाहिला असं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने जल्लोष केलेला आहे. कॅमेरामॅन समीर गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.